नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत थिंक अँड विन लाईक धोनी या पुस्तकाची समरी। चला तर मग सुरुवात करूया। थिंक अँड विन लाईक धोनी हे पुस्तक स्फूर्ती सहारे यांनी लिहिलेले आहे। एक शांत स्वभावाची ताकद। धोनी कितीही कठीण प्रसंगात असला तरी शांत राहतो। हे पुस्तक शिकवते की तणावाच्या क्षणी घाबरण्याऐवजी शांत राहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे। 2 मोठे चित्र पाहणे। धोनी नेहमी अंतिम ध्येयावर लक्ष ठेवतो। लहान अपयश किंवा चुका त्याला विचलित करत नाहीत। आपणही दीर्घकालीन ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम केले पाहिजे। 3 टीमवर विश्वास ठेवणे। धोनी आपल्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक देतो। पुस्तक सांगते की कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या टीमला प्रेरणा देणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे। 4 योग्य वेळी योग्य निर्णय। धोनीला कॅप्टन कूल म्हणतात कारण तो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो। पुस्तक सांगते की घाईने घेतलेले निर्णय अपयशाकडे नेऊ शकतात, म्हणून संयम ठेवा। 5 अपयशाला घाबरू नका। धोनी कधीही अपयशाला घाबरत नाही, तो त्यातून शिकतो। पुस्तक सांगते की अपयश हे शिकण्याची संधी आहे, हार मानण्याचे कारण नाही। 6 साधेपणा आणि नम्रता। धोनी कितीही मोठा खेळाडू झाला तरी त्याचा साधेपणा आणि नम्रता कायम आहे। पुस्तक सांगते यश आलं की अहंकार टाळावा। 7 सतत शिकत राहणे। धोनी नेहमी नवे तंत्र शिकतो, स्वतःमध्ये सुधारणा करतो। जीवनात सतत शिकत राहिलं पाहिजे। 8 धोका घेण्याची तयारी। धोनी धाडसी निर्णय घेतो, जसे की अनपेक्षित खेळाडूंना मोठ्या सामन्यात संधी देणे। यशासाठी विचारपूर्वक धोके घेणे गरजेचे आहे। 9 स्वतःवर नियंत्रण। धोनी आपल्या भावना, राग आणि उत्साह यावर नियंत्रण ठेवतो। भावनांवर ताबा ठेवल्यास यशस्वी निर्णय घेता येतात। 10 नेतृत्व हे सेवा आहे। धोनी नेहमी स्वतःपेक्षा टीमला महत्त्व देतो। खरा नेता तोच जो आपल्या टीमसाठी काम करतो आणि त्यांच्या यशात स्वतःचं यश मानतो। हे पुस्तक केवळ क्रिकेटरसाठी नाही तर विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक आणि नेते यांच्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे। यातून आपण शांत विचार, योग्य निर्णय, टीमवर विश्वास आणि सतत शिकण्याची वृत्ती आत्मसात करू शकतो। तर मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।